Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 पावन पावन नाम प्रभूचे केले मजला धन्य कीर्ती मन माझे आनंदे भरले गाते प्रभुरायाची स्तुती. मातावरेच्या तोंडातील हे स्तोत्र आहे आणि अमलाश्रमची मध्यस्थिनी म्हणून अमलाई आपलं स्वागत करत आहे. अमलाश्रम मध्ये एक रिट्रीट आयोजित केलेली आहे, ते म्हणजे लग्न झालेल्या जोडप्यांसाठी. नुकताच अमलाश्रम मध्ये एक रिट्रीट झाली, सिल्वर जुबली रिट्रीट, आणि या रिट्रीट मध्ये 115 जोडप्यांनी भाग घेतला आणि या रिट्रीटचा अनुभव त्यांनी घेऊन गेलेले आहेत. हा अनुभव ते घेऊन गावामध्ये गेले असताना अनेकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की ही जी रिट्रीट झाली, अशा प्रकारची रिट्रीट तुम्ही पुन्हा एकदा घेणार का? आम्हाला सुद्धा या रिट्रीट मध्ये भाग घ्यायचा आहे. म्हणून अमलाश्रम पुन्हा एकदा या फेब्रुवारी महिन्याच्या 14, 15 आणि 16 तारखेला अमलाश्रम मध्ये पुन्हा एकदा लग्न झालेल्या जोडप्यांसाठी एक नवीन रिट्रीट ठेवण्यात येत आहे. ज्या लोकांची इच्छा आहे या रिट्रीट मध्ये भाग घेण्याची, त्यांना या रिट्रीट मध्ये आम्ही स्वागत करत आहोत. फादर बेन्नी, सर्व MMIच्या सिस्टर्स आणि अमलाई तर्फे आम्ही तुमचे स्वागत करत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सारिका सिस्टर, 14, 15, 16 कपल रिट्रीट आहे. त्याच्या अगोदर सर्व लोकांसाठी अमलाश्रम मध्ये 8, 9, 10 ही जी सेकंड सॅटर्डेची रिट्रीट आहे ती पण आयोजित केलेली आहे. तर प्रियानो, फक्त 14, 15, 16 कपल रिट्रीट म्हणून तेव्हाच बसू नका, तर त्याच्या अगोदर 8, 9, 10 ही रिट्रीट आहे, त्यामध्ये पण तुम्ही सहभागी या. तर त्याच्यासाठी आपल्या YouTube मध्ये आपण कॉन्टॅक्ट नंबर देतच आहोत. त्यामध्ये तुम्ही ज्या ज्या भागातून आहात, वसई, उत्तन, कोळीवाडा आणि इतर ठिकाणचे, तुम्ही अमलाश्रमला संपर्क साधू शकता आणि जे नंबर आहेत त्यांना देखील संपर्क साधू शकता. तुम्हा सर्वांचे अमलाश्रम मध्ये स्वागत आहे. अमलाई तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, प्रिय भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. राजा लोक जेव्हा त्यांचा राज्य उभा करतो ते राज्याच्या सभोवती ते काहीतरी करायचा. काय करतात ते? त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? राजा काय करताय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्ट्रॉंग होल्ड, तटबंदी, हालेलुया, ही असं तयार करून घेत आहे. हालेलुया. देवाचे वाचन ऐकणारे लोक, वाचनाबद्दल मनन चिंतन करणारे जे लोक आहेत, त्यांच्या सभोवती तटबंदी उभा आहे. या रिट्रीटमध्ये आलेल्या तुमच्यामध्ये अनेक लोकांना परमेश्वराने आज एक सुंदर संदेश, तुम्ही आला तेव्हापासून एक सुंदर संदेश अनेक लोकांना मिळाला. ते संदेश असे आहे की परमेश्वराचे संरक्षण तुमच्या ठाई आहे. कितीतरी लोकांना मी बोललो, देवाने तुम्हाला वाचवलं. भरपूर लोकांना मी सांगितलं. हालेलुया. ते देव स्वतः सांगत आहे. एका ताईला प्रभूने सांगितलं, तुझ्या 2 बोट गेला असता ही वाचवलं. ताईने सांगितलं, बरोबर आहे, ऍक्च्युअली झालं. हालेलुया. म्हणजे परमेश्वर आपल्याला वेळोवेळी सगळ्या परिस्थितीमध्ये वाचवत आहे. जी गोष्ट मला दिसत नाही ते माझ्या परमेश्वराला दिसत आहे.
हालेलुया, हालेलुया. या गोष्टीबद्दल आपण थोडासा विचार करण्यासारखं आहे. जे मला दिसत नाही ते कोणाला दिसत आहे? हालेलुया. मला दिसत आहे ते देवाला दिसत आहे. मला जे दिवस दिसत नाही ते पण माझ्या देवाला दिसत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशा व्यक्ती काय करावं लागणार? कोण सांगणार? या सत्य देवा तुम्हाला कळते माझ्या देवाला सर्व गोष्टी दिसत आहे, त्या व्यक्ती काय करावं लागणार? त्या व्यक्तीला देवा संबंधामध्ये काय करावं लागणार? हालेलुया, त्या देवाचे शरण जावं लागणार. हालेलुया. जसे ब्राह्मणांनी बोलले, सत्य बोलावं लागणार, न्यायाने चालावं लागणार. अन्यायाने चालणाऱ्या लोकांना कुठेतरी वारा सुटलं तर अंगावरून घाम येणार. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. नीतिसूत्रांचा पुस्तक 28वा अध्याय खूप सुंदर वचन आहे. हालेलुया. नीतिसूत्रांच्या पुस्तकामध्ये 28वा अध्यायातील पहिले वचन. कोणी पाठीस लागले नसतात, दुर्जन पडतात, पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. हालेलुया, धन्यवाद येशू. कोणीही पाठीस लागलेलं नाही तेव्हा पण दुर्जन पाळतात. हालेलुया. तुम्ही बघितलं असेल काही लोक असे म्हणतात. हालेलुया. कारण काही आहे, त्यांना वाटत आहे कोणतरी मागे लागलेलं आहे. हालेलुया. कोणतरी मागे लागलं म्हणून कोणाला तरी खूप भीती वाटत असेल तर कारण काही आहे, हा माणूस अन्यायाने काहीतरी वागत आहे, काहीतरी चुकीच्या मार्गामध्ये चालत आहे. हालेलुया, हालेलुया. काहीतरी चुका लपवून ठेवलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज तुम्ही सर्व धन्य आहे, कारण तुम्ही तुमचे पाप उघड केलेला आहे. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू. आता तुम्ही वाचलेले नीतिसूत्र 28वा अध्यायातील 13वा वचनामध्ये आता मी तुम्हाला बोललेल्या गोष्टीचा पुरावा आहे. जो आपले दोष झाकीतो, जो आपले दोष झाकून ठेवायला बघताय. मी काही केलं नाही, माझ्याकडून काही झालं नाही. हालेलुया. असं जो स्वतःच्या चुका लपवायला बघताय त्याच्याबद्दल पुढे सिस्टर वाचा. त्याचे बरे होत नाही. त्याचे बरे होत नाही. हालेलुया, हालेलुया. मग काय करायचं? वेळोवेळी आपले चुका ज्यांच्याकडे कबूल करायचं आहे त्यांच्याकडे कबूल करायचं. कोणाकडे कबूल करायचं? कोणाकडे? येशूकडे. हालेलुया. आज तुमच्यामध्ये किती लोक येशूकडे आज पाप कबूल केले? हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. योहान 20:23 मध्ये प्रभूने बोलले, हालेलुया, तुम्ही तुमचा पाप कबूल करा. हालेलुया. परमेश्वराच्या प्रेषितांना अधिकार दिला. हालेलुया. क्षमा करण्यासाठी. काही लोकांच्या पापांना क्षमा होणार नाही हे पण बोलायचं. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. तुम्ही तुमच्या बायबलमध्ये अंडरलाईन करून ठेवायला पाहिजे अशा काही वचन आता मी तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. ज्ञानाचा ग्रंथ 19वा अध्यायातील 22वा वचन. ज्याने अजून अंडरलाईन केलेलं नाही, अर्जंट तुम्ही ते वचन अंडरलाईन करून ठेवा. हालेलुया. कुठलं पुस्तक आहे? शलोमोनाचा ज्ञान ग्रंथ. हालेलुया.
बुक ऑफ विस्डम. हालेलुया. शल्मोनाच्या ज्ञानग्रंथामध्ये 19व्या अध्यायातील 22वं वचन. हालेलुया. आपण ते वचन ऐकूया. कारण हे प्रभू, प्रत्येक गोष्टींमध्ये तू तुझ्या लोकांचा गौरव केलास व त्यांना वैभव बहाल केलेस. सर्वत्र सर्वसमयी सहाय्य करण्यास तू कधीही त्यांना नाही म्हटले नाहीस. हालेलुया. आवडलं का वचन? समजलं तर आवडणार. हालेलुया. समजलं नाही तर आवडणार नाही. उजवा हात वर करताना झोप जाणार. हालेलुया. 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 सिस्टरांच्या मागे बोला, अर्थ समजत बोला. कारण हे प्रभू, प्रत्येक गोष्टींमध्ये तू तुझ्या लोकांचा गौरव केलास व त्यांना वैभव बहाल केलेस. सर्वत्र व सर्व समयी सहाय्य करण्यास तू कधीही त्यांना नाही म्हटले नाहीस. मागे आपण दोन्ही हात वर करत या वचनाची घोषणा करूया. हालेलुया. कारण हे प्रभू, प्रत्येक गोष्टींमध्ये तू तुझ्या लोकांचा गौरव केलास व त्यांना वैभव बहाल केलेस. सर्वत्र व सर्व समयी सहाय्य करण्यास तू कधीही त्यांना नाही म्हटले नाहीस. हालेलुया. 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 हात खाली करा. वचन आवडलेले लोक जरा हात वर करा. हालेलुया. हात खाली करा. या वचनामध्ये तुम्हाला काय आवडलं? या वचनामध्ये तुम्हाला काय आवडलं? देवाने आमच्यासाठी सर्व काही भाग केलं. आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी, माझ्यासाठी. देवानी देवाच्या लोकांसाठी. तुम्ही कोणाचं लोक आहे? खरं तर तुम्ही कोणाचं लोक आहे? दिसून येणार. हालेलुया. 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 तुम्ही कोणाचं लोक आहे? पक्का दाखवायचं. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवानी देवाच्या लोकांसाठी सर्व गोष्टी कसे करून ठेवणार? कसे करून ठेवणार? त्यांच्या गौरवासाठी. प्रभु तुम्हा बरोबर असो. अनेक लोकांना जे कंबरचा भयानक मोठा त्रास आहे, बिलकुल वागता येत नाही, उठताना त्रास होत आहे, बसताना त्रास होत आहे, इतके भयानक त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना पवित्र आत्मा या क्षणामध्ये बरेपणा देत आहे. हालेलुया. काही लोकांनी मला बोलले होते की फादर उठताना त्रास होत आहे, बसताना त्रास होत आहे, चालताना त्रास होत आहे. हालेलुया. अशा लोक आता 1, 2, 3 वेळी बसा आणि उठा. हालेलुया. त्यांना उठताना बसताना त्रास होत आहे, अशा लोक ज्यांना कंबरचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, उठा बसा बसा उठा बसा उठा. हालेलुया. 3 वेळी तरी उठून बसून बघा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. फरक जाणवलेले लोक कोण कोण आहे हात वर करा. हालेलुया. 1, 2,
3, 4, 5, 6, 7. हालेलुया. आपण टाळ्या वाजवूया. ते लोक नंतर थोडा चालून वगैरे जोरात चालून वगैरे बघायचं. प्रेज द लॉर्ड. नाक पुढं बंद होत आहे अशा काही लोकांना, डोळ्याचा त्रास असलेल्या लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. मेंदूच्या तक्रार असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा एक आशीर्वाद देत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. छातीमध्ये कसं तरी होत आहे, पोट एकदम गच्च झाल्यासारखा होत आहे, अशा प्रकारच्या परिस्थिती वारंवार होत आहे. असे काही लोकांना परमेश्वराने सुटका दिली आहे. धन्यवाद येशू. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती देवाकडे मागत आहे, येशू मला एक नवीन उत्पत्ती बनव. येशूने तुमची प्रार्थना ऐकलेला आहे. येशू तुम्हाला सांगत आहे मी तुला एक नवीन जन्म देणार. तुला बघणारे लोक सांगणार हा पहिल्यासारखा नाही म्हणून. अशा एक कृपा तुम्हाला परमेश्वर देणार आहे. हालेलुया. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.